नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत MHATET म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2013 साली घेण्यात आलेल्या विभाग सी मधले सामाजिक शास्त्र यातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न आहे 91। पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन रिकामी जागा हे होते। पर्याय आहे व्यापार, नगदी पिके, शेतसारा, कापड उद्योग, कर। तर याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 शेतसारा। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 92। 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम म्हणजेच रिकामी जागा हा होय। भारतात रेल्वे सुरू झाली, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली, राणी व्हिक्टोरियाने इंग्लंडचा कारभार हाती घेतला, राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 93। मध्य प्रदेशातील रिकामी जागा येथील अश्मयुगातील गृहचित्रे प्रसिद्ध आहेत। एक आहे अजंठा, 2 भीमबेटका, वेरूळ आणि कार्ला। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 भीमबेटका। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 94। स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका असे लोकांना कोणी सांगितले। पर्याय दिले आहेत रॉज बेकन, डांटे, शेक्सपियर, गॅलिलिओ। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 रॉजर्स बेकन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 97। वसईचा तह कोणात झाला? टिपू सुलतान इंग्रज, दुसरा बाजीराव पेशवा व इंग्रज, रघुनाथ भोसले व इंग्रज, पेशवे व पोर्तुगीज। तर याचं चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक दुसरा बाजीराव पेशवे व इंग्रज यात वसईचा तह झाला। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 96। पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते? पर्याय आपल्याला दिले आहेत आत्माराम तळखडकर, राघव भांडारकर, गो. ग. आगरकर, न्यायमूर्ती म. गो. रानडे। त्याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 गो. ग. गाडगीळ। त्यानंतर प्रश्न क्रमांक 97। शिवाजी महाराजांना मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? सुरत हे एक मोठे बंदर होते, मुघलांना धडा शिकवायचा होता, स्वराज्याची नुकसान भरपाई करून बादशहाच्या प्रतिष्ठेला धक्का घालायचा होता, सुरत अधिक दृष्ट्या अत्यंत संपन्न होते। त्याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 4 सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 98। 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते? 1 इंग्रजांनी व्यापारी सवलतीचा गैरवापर सुरू केला, सिराजुद्दौला व इंग्रजांच्यात संघर्ष सुरू झाला, शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फुतिरीने लढाई जिंकली, मीर जाफरला बंगालचा नवाब पदाचे आमिष दाखविले। याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 3 शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फुतिरीने लढाई जिंकली। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 99। कोकणात इंग्रजाविरुद्ध कोणी उठाव केला? पर्याय आहेत फोंड, सावंत, रामोशी, मराठे आणि गडकरी। याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 फोंड सावंत यांनी कोकणात इंग्रजांविरुद्ध उठाव केला। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 100। भारतीय प्रबोधनकार म्हणजेच मुख्यतः रिकामी जागा होय। पर्याय आहेत चौकस चिकास वृत्ती, बुद्धिवाद, वैचारिक जागृती, विज्ञाननिष्ठ। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 वैचारिक दृष्टी। भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः वैचारिक जागृती होय। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 101। 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली, कारण रिकामी जागा। 1 धर्मगुरूंचे कर्मकांड स्तोत्र, राजसत्ता प्रबळ बनली, सामंतांचा पगडा
चारित्र्य क्रांतीचा प्रेरणा नाही. त्याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 सामंतांचा पगडा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 102. अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यातील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते होते? पर्याय दिलेले आहेत. जकात तपासणी कडक करण्यात आली, वेस्ट इंडिजमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या साखरेवर कर बसविण्यात आला, इंग्रज सैनिकांनी अमेरिकेतील उपस्थिती, वृत्तपत्रे, कायदेविषयक दस्तावेज खेळण्याच्या पत्त्यांवर कर आकारला जाऊ लागला. त्याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 3 इंग्रज सैनिकांनी अमेरिकेतील उपस्थिती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 103. पुढीलपैकी कोणती जोडी ही फ्रेंच विचारवंतांची नाही? मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेशर, मॅझिनी कावूर, रुसो मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेअर, रुसो. याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 मॅझिनी कावूर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 104. आफ्रिकेला काळे खंड म्हणतात कारण रिकामी जागा. तेथे कृष्णवर्णीय आहेत, तेथे काळी जमीन होती, तेथील बराच भाग अज्ञात होता, तेथे काळे गोरे असा भेद केला जात असे. याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 1 तेथे कृष्णवर्णीय आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5. 2 महायुद्धाच्या दरम्यान रिकामी जागा वर्षाचा कालखंड होता. पर्याय आहेत 20, 25, 15 आणि 10. त्याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 1 20. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 106. रिकामी जागा यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. पर्याय दिले आहेत सतीश धवन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर होमी बाबा. त्याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.